उत्तम शुक्रवारच्या या विशेष उपासनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या आपण सर्वजण आपल्या जागेवरती उभं राहूया. उभं राहायला सांगितलं की आपल्याला भक्तिगीत आठवतंय ना. ओके, वाजव बेटा, गाऊया, भक्तिगीत गाऊया. उभं असतानाच आज परमेश्वर देव बापाचं सहाय्य मागूया. आज ही विशेष उपासना ज्यामध्ये आम्ही आमचं लक्ष वधस्तंभावर असणाऱ्या त्या प्रवेश ख्रिस्ताकडे लावित आहोत आणि आज त्याच्या समक्षतेमध्ये आपण उभं राहत असताना त्याला सहाय्य मागूया. त्याला विनंती करूया की प्रभू, ही वेळ तू माझ्यासाठी आशीर्वादाची कर. तो वधस्तंभ जेव्हा आज मी पाहतो, त्या वधस्तंभाचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये तू मला अनुभवास येऊ दे. मनुष्याच्या बुद्धीने नव्हे, मनुष्याच्या शक्तीने नव्हे, तर पवित्र आत्म्याच्या त्या अद्भुत कार्याने आणि सामर्थ्याने प्रभू आज तुझं गौरव माझ्या जीवनातून तू करून घे. पवित्र देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो. पुन्हा तू आज आम्हास ही संधी दिली की आम्ही तुझ्या वधस्तंभाकडे पाहावं, त्यावर मनन करावं आणि त्यापासून एक नवीन उत्तेजन आणि नवीन सामर्थ्य आम्ही प्राप्त करून घ्यावं. प्रभूजी पवित्र देव बापा, आज आमची तुला विनंती आहे, तू आम्हामध्ये उपस्थित राहा. प्रभू, तू आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर. प्रभू, आम्हास क्षमा करण्याकरिताच पवित्र देव बापा, आमच्या अपराधांचं प्रायश्चित्त करण्याकरिताच पवित्र देव बापा, आमच्या पाप क्षमेची किंमत मोजून देण्याकरिताच तू त्या वधस्तंभावरती स्वतःला दिलं. प्रभू, आम्हा प्रत्येकावर दया कर आणि तुझी उपस्थिती आज आमच्यामध्ये असू दे. तुझ्या उपस्थितीमध्ये आज आम्हा सर्वांसोबत तू बोल, विशेष स्पर्श तू कर आणि पवित्र देव बापा, तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. प्रभू, माझी विनंती आहे प्रभू, आज जो सर्व वेळ तुझी लेकरं या ठिकाणी घालविणार आहेत,
प्रभू तुझी सावली प्रत्येकावर असू दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना सुखरूप घेऊन ये प्रभूचे. पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे या उन्हापासून, बाहेरच्या सर्व वातावरणापासून तू प्रत्येकाचा सांभाळ कर, संरक्षण कर. आणि पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये असणारा तो आनंद, तुझी ती शांती, तुझं ते आरोग्य, तुझं ते अद्भुत सामर्थ्य आज पुन्हा एकदा आम्हावर तू ओत आणि त्याचा अनुभव, त्याची प्रचिती आम्हास तो येऊ दे प्रभू. आम्ही तुझे आभार मानतो आणि पुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हातांमध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. एक गीत यावेळेला आपण गाऊया. क्रुसाचे येशू टांगला अर्पिलेला गोगरा. क्रुसास येशू टांगला अर्पिलेला कोकरा. स्तुत्या स्तुत्य येशूला अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम ओ मधुर. ऐकूनी वाहे प्रेमपूर. अर्पिलेला कोकरा. मदीय पाप वाहिले अर्पिलेला कोकरा. मला या नावे तारिले अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा येशू नाम ओ मधुर. ऐकूनी वाहे प्रेमपूर. अर्पिलेला कोकरा. क्षमा पापांची पावनो अर्पिलेला कोकरा. आता स्वर्गास चाललो अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा येशू नाम ओ मधुर. ऐकूनी वाहे प्रेमपूर. अर्पिलेला कोकरा. ही सारी दुःखे संपुनी अर्पिलेला कोकरा. सदा स्तवीन गाऊनी अर्पिलेला कोकरा. अत्यंत
पवित्र शास्त्रामधून एक शास्त्रभाग यावेळेस आपण वाचूया. आजच्या दिवसाकरिता जो शास्त्रभाग विशेष करून आपण वाचत असतो तो आपण काढूया. कोणता आहे? यशयाचा ग्रंथ, याचा अध्याय 53. यशया अध्याय 53 यावेळेस आपण वाचणार आहोत. हा अध्याय जो प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या 700 ते 750 वर्ष अगोदर यशयाच्या द्वारे प्रभूने दिलेला आहे. आणि यशया संदेष्टा जेव्हा या गोष्टी लिहितोय, 700-750 वर्षानंतर जे घडणार आहे, प्रभूचा सेवक मसीहा हा कशा प्रकारचं दुःख सहन करणार आहे याविषयी यशया या ठिकाणी लिहितो. आणि आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही वाचतो अगदी हुबेहूब किंवा किती तो सारखेपणा जे यशयाने या ठिकाणी लिहिलेलं आहे तेच आम्हाला प्रभूच्या दुःख सहनामध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं. यशया अध्याय 53 वाच बेटा. यशया 53. आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती. त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत. आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त होते. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो. आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले. आपले तोंडसुद्धा उघडले नाही. वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंताच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले. असा त्या पिढींच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय? त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेलेल्यावर धनवंतांची कबर त्याला प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहेल, तो दीर्घायू होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या जीवाचा वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा नीतिमान सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरवेल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन. तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल. कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराधात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी मध्यस्थी केली. थँक्यू. परमेश्वर देवबाप, आज या विशेष समय ही सर्व वचने आपणासाठी आशीर्वादाची करो. प्रभू येशू ख्रिस्त याला ज्यावेळेस आम्ही त्या वधस्तंभावरती पाहतो, यशया ज्या प्रकारे म्हणतो की त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराधांसाठी त्याने मध्यस्थी केली. वधस्तंभावर असणारा प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्यासाठी आणि माझ्याकरिता त्या वधस्तंभावर आहे. तुमच्या आणि माझ्या ऐवजी तो त्या वधस्तंभावरती आहे. यशया
प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन जे आहे, त्याच्यावरती केलेले आरोप, त्याच्यावरती चालविण्यात आलेला खटला, त्याच्यावरती करण्यात आलेले आरोप, आणि त्यानंतर त्याचं मरण, आणि मग त्यानंतर त्याचं जे पूर्ण आहे त्याला धन्वंतांची कबर त्याला प्राप्त झाली. या सर्व गोष्टी ज्या आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात पाहायला भेटतात, त्याचं हुबेहूब वर्णन जणू काही यशया या ठिकाणी करत आहे. आणि हे सर्व कशासाठी आहे तर आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता, अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावरती लादले. आम्ही बहकून गेलो होतो आणि आम्ही परमेश्वराच्या विरुद्ध वागत होतो, आणि त्याकरिता प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा मध्यस्थ म्हणून तुमच्या आणि माझ्या ऐवजी तो त्या वधस्तंभावरती मरण पावलेला आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं हे जे मरण आहे ते त्याची खोली ही एवढी मोठी आहे किंवा मनुष्याच्या समजण्यापलीकडं ते आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो वधस्तंभावरती मरण पावला, या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या अगोदर पृथ्वीवरती झालेले सर्व मानव, सर्व मनुष्य जाती, आणि त्याच्यानंतरही अगदी पृथ्वीच्या शेवटापर्यंत जे सर्व लोक, पुरुष, स्त्रिया, जे सर्वजण या भूतलावरती येतात ते एकट्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरविल्या जातात. जो कोणी या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याचं तारण होतं, त्याच्या पापांची क्षमा होते. प्रभू येशू ख्रिस्ताचं जे दुःख सहन आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या वेदना आहेत, त्याची तीव्रता आम्हाला ह्यातून समजून येते की कोणीही त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर अगदी शेवटपर्यंत जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याच्या पापांची क्षमा होऊन त्याचं तारण होईल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल, त्याच्या जीवनामध्ये देवाची इच्छा सिद्धीस जाईल. अशा वधस्तंभावरील त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडं आज पुन्हा एकदा आम्हाला लक्ष लावण्याची संधी प्रभू देवबापाने दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानूया. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज या भक्तीमध्ये आपण पुढे जात असताना काही वेळ आपल्या स्वतःला आपण शांत करूया आणि स्वतःला आजच्या या भक्तीकरिता तयार करीत प्रभूच्या हातांमध्ये सोपवूया. आज परमेश्वराच्या मंदिरामध्ये मी का बसलेलो आहे? माझ्या इच्छेने नाही तर देवाच्या इच्छेने. आज या ठिकाणी आम्ही बसलेलो असताना आमची सर्व चिंता, आमची सर्व काळजी, आमचं सर्व ओझं आम्ही त्याच्यावरती टाकू शकतो. ज्याने आमच्या पापांचा भार वाहून नेला, त्याच्याकरिता इतर कुठलंही ओझं मोठं नाही. आमच्या वैयक्तिक जीवनात, आमच्या कौटुंबिक जीवनात, आमच्या सामाजिक जीवनात असणारे सर्व संघर्ष आज त्याच्यावर आपण सोपवून देऊया, त्याच्या वधस्तंभाजवळ आपण ती टाकून देऊया. आणि जो वेळ या ठिकाणी आम्ही घालविणार आहोत तो केवळ आणि केवळ प्रभूचा वधस्तंभ आणि त्याचा बोध माझ्यासाठी आज काय आहे याकरिता समर्पित करूया. त्याच्या हातांमध्ये आपल्या स्वतःला आपण सोपवून देऊया. हा परमेश्वर देव जिवंत आहे आणि म्हणून आज तुम्ही आणि मी या ठिकाणी आहोत. तो माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती गेला आणि म्हणून आज तो माझ्यासोबत काय बोलतो आपण ऐकूया. तो माझ्याकरिता त्या ठिकाणी मध्यस्थी करत आहे म्हणून तो मला काय सांगतो ते ऐकूया. प्रभू तू आमचं सहाय्य कर, प्रभू तू आमचं सहाय्य कर. पवित्र देव बापा तू आमचं सहाय्य कर. प्रभूचे आम्ही तुझे आभार मानतो.
पैतदेई बापा, या भक्तीमध्ये आम्हा प्रत्येकाला तू विशेष स्पर्श कर, तुझं गौरव तू करून घे. प्रार्थना प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. यावेळेस तरुण लेकर पुढे येतील. क्वायर बरोबर आपण परमेश्वर देई बापाला स्तुतीचा यज्ञ सादर करूया. परमेश्वर देई बापाचे आभार का मानायचे, परमेश्वराची उपकार स्तुती का करायचे, असा प्रश्न जर आम्ही स्वतःला केला तर आजचा दिवस आमच्यासाठी फार उत्तम अशा प्रकारचं उत्तर आहे. कारण प्रभू माझ्याकरिता वधस्तंभावरती गेला, तो माझा मध्यस्थ आहे आणि म्हणून मी त्याची उपकार स्तुती करेलच करेल. उपकार स्तुती करण्याकरिता, आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ सादर करण्याकरिता ही सुंदर संधी आमच्याकडे. क्वायर बरोबर आपण प्रभूला गौरव देऊया. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम. आपण प्रार्थना करूया. देवप्पा, सुंदरसा दिवस दिला आपण उपकार मानते देवप्पा. देवप्पा, आज आम्ही तुला जी भक्ती सादर करणार आहे देवप्पा, तू ते मान्य असू दे देवप्पा, आणि तुझी उपस्थिती, तुझ्या पवित्र आत्म्याची उपस्थिती इथे असू दे देवप्पा. देवप्पा, तू आम्हा सर्वांना सहाय्य कर देवप्पा, आणि देवप्पा आमची भक्ती देवप्पा तुला स्वीकार असू दे देवप्पा. येशूच्या गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तो एक आमेन. आजचा दिवस उत्तम शुक्रवार. याच दिवशी 2000 वर्षापूर्वी परिपूर्ण, पवित्र, निष्पापी असा येशू तो आम्हा सर्व मानवजातीकरिता मरण पावला. तो आज त्याची आपण आठवण करूया आणि आपण भक्तीची सुरुवात करूया. पहिलं गीत गाऊया, पतिता ये चल सुचिवायाला.
योहान 3:16 सांगते, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर त्या प्रेमासाठी आज आपण दुसरे गीत गाऊया. तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा, मुझे प्रेम ने है पाया. चिल्ला
इब्री लोकास पत्र 9:22 असं सांगितलं आहे, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व शुद्ध होते आणि रक्त ओतल्या वाचून पापक्षमा होत नाही. तर त्या निष्पापी अशा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांची क्षमा व्हावी म्हणून त्याचे मौल्यवान आणि पवित्र रक्त आपल्यासाठी दिले. तर त्याच्यासाठी आपण एक गीत गाऊया, येशू का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. उद्धार देता, शांति देता, अनंत जीवन भी देता. उद्धार देता, शांति देता, अनंत जीवन भी देता. का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का है ये जीवन. ऐसा कभी ना सोचो मन में, बेकार का है ये जीवन. खरीदा है हमें उसने अपने लहू का मोल देकर. खरीदा है हमें उसने अपने लहू का मोल देकर. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. पवित्र स्थान में जाएंगे हम उसके लहू के ही द्वारा. पवित्र स्थान में जाएंगे हम उसके लहू के ही द्वारा. द्वार हमारा यीशु प्यारा, वही है भोर का तारा. द्वार हमारा यीशु प्यारा, वही है भोर का तारा. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. ना ही हम खुद के, ना दुनिया के, हम तो है यीशु मसीह के. ना ही हम खुद के, ना दुनिया के, हम तो है यीशु मसीह के. हम विश्वासी से जहाँ में गवाह है उसके लहू के. हम विश्वासी से जहाँ में गवाह है उसके लहू से. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. यीशु का लहू सारे पापों से शुद्ध करता हमें. उद्धार देता, शांति देता, अनंत जीवन भी देता. उद्धार देता,
यशया 53:5 असं सांगते, खरे पाहिले असता तो आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. तर चला आपण एक गीत गाऊया, तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है. मी विनंती करते सर्वांना, सर्व आपल्या जागेवर उभे राहते. तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मिली मुझको चंगाई है, तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है, तेरे मार खाने से, तेरे मार खाने से यीशु मैंने शिफा पाई है, तेरे खून बहाने से मिली मुझको रिहाई है. कोई चारागर तुझसा नहीं, कोई रावर तुझसा नहीं,
प्रार्थना करू. धन्यवाद देतो देवप्पा या दिवसासाठी देवप्पा. आज देवप्पा आम्ही तुझे स्मरण करतो देवप्पा. देवप्पा जे तू त्या क्रूस खांबावर आमच्यासाठी रक्त सांडवलंस देवा. देवप्पा तुझ्या मनात फक्त आमचे विचार होते देवप्पा आणि तुझ्या विचारांमध्ये फक्त आम्हीच होतो देवप्पा आणि तू इतकं मोठं प्रेम आमच्यासाठी दाखवलंस देवप्पा. देवप्पा तुझं प्रेमाची टक्कर कोणीच देऊ नाही शकत देवप्पा. आणि देवप्पा तू आमच्यावर किती प्रेम केलंस देवप्पा. एक निष्पाप असा कोकरा देवप्पा तिथे आमच्या पापांसाठी आमचे पाप घेऊन मरण पावला देवप्पा. देवप्पा आम्ही तुला खूप धन्यवाद देतो देवप्पा. तुला किती मानसिक शारीरिक तिथे त्रास झाला देवप्पा तरी देवप्पा तू ते आमच्यासाठी सोसलंस देवप्पा. आणि देवप्पा तुला ते फटके दिलेत देवप्पा. तू काट्याचं मुकुट देवप्पा तरी देवप्पा तू काहीच बोलला नाहीस देवप्पा. तू सगळं सहन केलंस देवप्पा फक्त आणि फक्त आमच्यासाठी देवप्पा. देवप्पा आम्ही प्रत्येक जे इथे उपस्थित आहोत देवप्पा आम्हाला तुझ्या रक्ताचं गांभीर्य कळू दे देवा. देवप्पा आजच्या दिवसाचं गांभीर्य कळू दे देवप्पा. देवप्पा आमच्या मनात तू आज कार्य कर दे बाप्पा. देवप्पा आमच्या मनाशी तू बोल देवा. देवा आम्ही विसरतो की तू इतकं मौल्यवान पवित्र रक्त आमच्यासाठी जे त्या क्रूस खांबावर दिलं देवप्पा पण आम्ही विसरून जातो देवप्पा. दैनंदिन जीवनामध्ये आम्ही रोज पाप करतो देवा. देवप्पा आमच्यासोबत राहा देवप्पा. देवप्पा तू आम्हाला सांभाळ देवा. देवप्पा आम्हाला त्या पापांपासून दूर ठेव देवा. देवा तू देवप्पा किती मोठं प्रेम दाखवलं देवा. देवप्पा तुला धन्यवाद देतो देवप्पा. धन्यवाद देतो देवप्पा. देवप्पाची भक्ती देवप्पा तू स्वीकार दे बाप्पा. आणि देवप्पा तू इथं उपस्थित आहेस म्हणून तुझे उपकार मानते देवप्पा. देवप्पा पुढची वेळ तुझ्या हातात देतो देवप्पा. देवप्पा येणारं वचन जे पाळक साहेब आम्हाला सांगतील देवप्पा तू त्यांच्याद्वारे आमच्याशी बोल देवा. आणि देवप्पा आमच्या मनाशी कार्य कर देवप्पा. आणि देवप्पा इथे उपस्थित सर्वांना देवप्पा तू आज स्पर्श कर देवप्पा. बरं कर दे बाप्पा. आणि देवप्पा आमच्या सर्वांचं सहाय्य कर देवप्पा. इथून पुढची वेळ तुझ्या हातात देवप्पा देते देवप्पा. येशूच्या गोड आणि प्रिय नावाने मागते म्हणून तू ऐक.